नमस्कार. मी कुमारी मानसी संतोष मनाली पंडित, मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठानाची अध्यक्षा आज आपल्यासमोर मनस्पर्शी आयोजित काव्य करंडक 2026 या निमित्ताने माझे प्रशासकीय मनोगत थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. रसिक हो, करंडक सजला रंगांनी, शब्दांनी भरली मन, सृजनाची सुरेख खेळी, एकतेचे जतन. हर्षोल्हासाने मनस्पर्शी परिवार आला एकत्र, काव्य सुमन प्रेमाने भारले हे साहित्यिक गगन, भारले हे साहित्यिक गगन. रसिक हो, खरंच आज खूप मनापासून आनंद होतोय. मनस्पर्शी काव्य करंडक 2026 मला वाटतं ही एक फक्त स्पर्धा नव्हती, तर आपल्यातील एकतेचा, सर्जनशीलतेचा, कलागुणांचा आणि प्रेमाचा जणू उत्सवच होता असं म्हणायला हरकत नाही. आणि माझ्या व काकडे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा करंडक आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याला तुम्ही अगदी मनापासून भरभरून प्रतिसाद दिलात. त्यामुळे खरंच सर्व सहभागींचे मनापासून कौतुक वाटतेय आणि फक्त एकच शब्द कृतज्ञ, कृतज्ञ आणि कृतज्ञ. आपल्या ह्या करंडकात एकूण 12 टीम्स होत्या आणि खरंच प्रत्येक टीममध्ये दिसलेली कल्पकता असो, शब्दातून उमटलेल्या प्रामाणिक भावना असो किंवा अगदी सादरीकरणातील तुमचा समन्वय असो, खरंच हे सगळं पाहताना खूप आनंद वाटत होता. भरून येत होतं. मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले, जेव्हा आम्ही फेस्टिव्हल्स ऑर्गनाइज करायचो, तेव्हा अशाच विविध स्पर्धा घ्यायचो. त्यामुळे किती धडपड असते, किती उत्साह असतो, नर्वसनेस पण असतो थोडा. हे सगळं करंडक घेताना जाणवत होतं. आणि खरंच मला स्पेशल अप्रिसिएशन करावंसं वाटतं. ह्या करंडकाचे सर्व 12 कॅप्टन्स जे होते, मी मुद्दामून प्रत्येकाची नावं घेणार आहे. दीपाली घाडगेताई, पल्लवी भागवतताई, वनिता पाटीलताई, त्याचबरोबर रेणुका मार्डीकरताई, संपदा देशपांडेताई, योगिता तकतरावताई, राखी जोशीताई, दीपक पटेकर सर, डॉक्टर सुभाष कटकडौन सर, राधा गर्देताई, जयश्री चौधरीताई, लीलाधर दवंडे, ह्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून कौतुक. कारण का कॅप्टन कर्णधाराची ही भूमिका ह्या करंडकामध्ये खरंच महत्वाची होती. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तो एक असा कोऑर्डिनेशनचा, व्यवस्थापनाच्या टीमचा आणि स्पर्धकांचा मधील असा एक अतूट धागा होता, ज्याच्याशिवाय हा करंडक खरंच सुरळीत पार पडूच नसला शकला. त्यामुळे खरंच हॅट्स ऑफ टू ऑल द कॅप्टन्स. म्हणजे राईट फ्रॉम गाइडिंग युअर टीम मेंबर्स, त्यांना मार्गदर्शन करणं असो किंवा आम्ही ज्या सूचना पाठवत असो त्या व्यवस्थित तुमच्या टीम मेंबर्स पर्यंत पोहोचवणं असो, अशा छोट्यापासून मोठमोठ्या गोष्टी तुम्ही अगदी उत्तमरित्या पार पाडलेल्या आहेत. आणि मला माहितीये की आपण एक ठराविक वेळ दिलेली होती, त्या वेळेतच त्या रचना पाठवायच्या होत्या. त्यामुळे ते पण एक कसोटीचं काम होतं. ते प्रत्येक कर्णधाराने इथे अगदी चोख निभावलं. त्यामुळे खरंच तुमचं मनापासून कौतुक करावं तितकं कमी आहे. त्याचबरोबर ह्या करंडकाची कल्पना ज्याच्या डोक्यात आली तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका माझा भाऊ निखिल, ह्या मनस्पर्शी परिवाराचा कोषाध्यक्ष. खरंच तो ह्या स्पर्धेचा खरा कणा होता. दरवर्षीच मला सांगायला आनंद होतो की मला माझ्या वाढदिवसाला अनोखी अशी भेट द्यायची असते आणि अशाच तो उत्तम उत्तम अनोख्या कल्पना घेऊन येत असतो. त्यातलीच ही करंडकाची कल्पना खरंच खूप छान वाटतंय. अगदी विषयांच्या मांडणीपासून किंवा विषय काय द्यायचे, टीमची नावं काय ठरवायची किंवा नाव नोंदणीची प्रक्रिया सगळी, त्याचबरोबर प्रत्येक टीमच्या कर्णधाराला किंवा टीम मेंबर्सना विश्वासाने अगदी समजावून सांगायचं, प्रेमाने पेशंटली समजावून सांगण्याची सगळी धुरा, महत्वाची धुरा त्यांनी अगदी खूप छानरित्या पेललेली होती. अर्थात बाकीचे प्रशासक टीम मधील माझे सर्व सदस्य, राजेश सर आणि जयश्रीताई, त्यांची सुद्धा भक्कम अशी साथ त्याला लाभली. त्यामुळे हे करंडक अगदी यशस्वी पार पडलेलं आहे. खूप आनंद वाटतो. आणि आता कुठलीही स्पर्धा म्हटली, आणि ही तर सगळ्यात भव्य करंडकाची स्पर्धा होती ज्याच्यात अनेक फेऱ्या होत्या, त्यामुळे परीक्षकांची भूमिका देखील खूप महत्वाची होती. आणि असेच आपल्याला उत्तम उत्तम दर्जेदार परीक्षकही या स्पर्धेला लाभले.
माननीय नीलांबरी गानुताई, त्याचबरोबर माननीय प्राध्यापक विजय काकडे सर, माननीय किरण वेताळ सर, माननीय डॉक्टर मानसी पाटील ताई, माननीय विनीता कदम ताई, त्याचबरोबर आपले माननीय राजेश नागुलवार सर, ह्या सर्वांनी मिळून ही परीक्षणाची धुरा या करंडकासाठी अगदी उत्तमरित्या निरपेक्ष आणि समर्पक अशी पार पडली. त्यामुळे खरंच तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. अशीच साथ मनस्पर्शी बरोबर आपली कायम असू द्यात. आणि मला असं खरंच वाटतं, की हा करंडक फक्त जिंकण्यासाठी नव्हता, तर तो एकमेकांशी जोडल्या जाण्यासाठी होता किंवा शब्दातून मन उलगडण्याचा आणि मी पासून आपण बनण्याचा हा प्रवास होता असं म्हणायला खरंच हरकत नाही. आणि तुमच्या सर्वांच्या विश्वासाने, सहभागाने माझा वाढदिवस ह्या काव्यसुमनांच्या भेटीने खऱ्या अर्थाने एकदम मनस्पर्शी झालाय. आणि इतकंच म्हणेन, की नात्यांची श्रीमंती ही मोठी असते आणि ह्या स्पर्धेत नक्कीच नवीन साहित्यिक नाती प्रत्येकाने इथे जोडलेली आहेत, यात शंका नाही. आणि खरंच असं म्हणतात, की ट्रॉफी जिंकता येतात, पण जे मनं जिंकतात ना, ते क्षण आयुष्यभर हृदयात राहतात. आणि मनस्पर्शी काव्यकरंडक 2026 हा असाच त्यापैकी एक क्षण असं म्हटलं तर हरकत नाही. खरंच पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून कौतुक आणि मनापासून आभार. असंच लवकर भेटूयात अनेक नवीन उपक्रमात आणि अर्थात लवकरच ह्यावर्षी आपण घेऊन येत आहोत मनस्पर्शीचे 4थे राज्यस्तरीय काव्य संमेलन. त्यामुळे मी आणखीन नवीन-नवीन आपल्या परिवारातील सदस्यांना भेटण्यासाठी, त्यांच्या बहारदार रचना ऐकण्यासाठी खरंच उत्सुक आहे. आणि ऑफकोर्स आपल्या ह्या वर्षात नवीन स्पर्धा अनेक होत राहतीलच. त्यामुळे असेच लिहित राहा, सहभागी होत राहा आणि पुन्हा लवकरच भेटू. मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.